लिहा नम्रता हेडिंग मध्ये लिहायच्या नम्रता लिहा नम्रता या शब्दाला जीवनात अतिशय महत्व आहे. सुरू करा. नम्रता या शब्दाला जीवनात अतिशय महत्व आहे. शब्दाला जीवनात अतिशय महत्व आहे. व्यवस्थित लिहा खालच्या पॅराग्राफवर. नम्रता या शब्दाला जीवनात अतिशय महत्व आहे. अतिशय महत्व आहे. महत्व आहे. नम्रता हा व्यक्तींचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. नम्रता हा व्यक्तींचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. नम्रता हा व्यक्तींचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. सर्वश्रेष्ठ गुण आहे. नम्रता हा व्यक्तींचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. गुण आहे. व्यक्तींची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. व्यक्तींची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. व्यक्तींची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. व्यक्तींची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. त्याला लिहिलं. नम्रता ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. नम्रता ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. नम्रता ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. गोष्ट नाही. लिहिलं. सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. तर त्यासाठी लिहा. तर त्यासाठी ध्यान साधनेच्या माध्यमातून तर त्यासाठी ध्यान साधनेच्या माध्यमातून कठीण अभ्यास करून सद्विचारी गुरुचे कठीण अभ्यास करून सद्विचारी जे सांगतात तसे कार्य करणं. सद्विचारी गुरु म्हणजे शिक्षक. जे सांगतात जसे सांगतात म्हणजे जे सांगतात तसे काय करायचे आहे. कार्य करणं. तसे कार्य करणं. कार्य करणं म्हणजे स्वतःच्या कृतीमध्ये त्या गोष्टी आचरणात आणणं. कार्य करणं म्हणजे काय. त्या गोष्टी आपल्या आचरणात आणणं. कार्य करणं आणि स्वतःमध्ये बदल करणं. स्वतःमध्ये बदल करणं आणि स्वतःमध्ये बदल करणं. स्वतःमध्ये बदल करणं. स्वतःमध्ये बदल करणं. बदल करणं म्हणजे सद्विचारी बनणं. म्हणजे सद्विचारी बनणं आवश्यक असतं. म्हणजे त्यासाठी आपण सद्विचारी म्हणजे चांगल्या विचाराचा विद्यार्थी व्यक्ती बनणं आवश्यक असतं. आपण आपलं नम्र बोलणं. अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. आपलं नम्र बोलणं. आपलं नम्र बोलणं. चांगलं वागणं. शुद्ध भोजन करणं. चांगल्या मित्रांची संगती करणं. चांगल्या गोष्टी लिहून ठेवणं.
लिहून ठेवणं, चांगल्या मित्राची संगती करणं, सद्विचारी चांगल्या गोष्टी लिहून ठेवणं, स्वतःला चांगल्या सवयी लावणं सद्विचारी गोष्टी आणि स्वतःला चांगल्या सवयी लावणं, सद्विचारी गोष्टी लक्षात ठेवणं लक्षात ठेवणे आणि स्वतःला चांगल्या सवयी लावणं गरजेचं असते. नम्र बनण्यासाठी आणि स्वतःला चांगल्या सवयी लावणं गरजेचं असते. नम्र बनण्यासाठी ह्या गोष्टींची गरज असते. ठीक आहे. खालच्या पॅरेग्राफ मध्ये घ्या. चांगल्या सवयी लावणं गरजेचं असते. खालच्या पॅरेग्राफ मध्ये घ्या. आई वडील गुरुजन, आई वडील गुरुजन, कॉमा देत चला. आई वडील गुरुजन, समाज बांधव, समाजसेवक, महान थोर महात्मे, आई वडील गुरुजन, समाज बांधव, समाजसेवक, महान थोर महात्मे आणि वैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिक सायंटिस्ट म्हणतो. महान थोर महात्मे आणि समान थोर च्या नंतर महात्मे लिहा आणि वैज्ञानिक यांच्या प्रती या सर्वांच्या प्रती शांत बसा. लिहा. या सर्वांच्या प्रती सदैव आदरभाव ठेवणं. सदैव आदरभाव ठेवणे. लिहिलं. या सर्वांप्रती सदैव आदरभाव ठेवणे ही नम्र व्यक्तींची खरी ओळख. आदरभाव ठेवणे ही नम्र व्यक्तींची खरी ओळख असते. लिहिलं. नम्र व्यक्तींची खरी ओळख असते. वादावादी झगडा भांडण तंटा. लिहा समोर. वादावादी झगडा भांडण तंटा. झगडा भांडण तंटा, खराब व्यसन या गोष्टींपासून नम्र व्यक्ती दूर राहतो. वाईट गोष्टींवर लिहा. फास्ट लिहा थोडंसं. वादावादी झगडा भांडण तंटा नम्र व्यक्ती दूर राहतो. झालं. खराब व्यसन या गोष्टींपासून नम्र व्यक्ती दूर राहतो. वाईट गोष्टींवर पूर्णता नियंत्रण करून लिहा. थोडंसं फास्ट लिहा. वाईट गोष्टींवर पूर्णतः नियंत्रण करून मन शांत व प्रसन्न ठेवतो. पूर्णतः नियंत्रण करून कंट्रोल युअर माइंड, अवर माइंड. नियंत्रण करून मन शांत व प्रसन्न ठेवतो. ज्यामुळे बुद्धी चातुर्य लिहा. ज्यामुळे बुद्धी चातुर्य आणि शहाणपण निरंतर वाढत असतो. म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये शहाणपण निरंतर वाढत असतो. म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडतो. वाढत असतो म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडतो. जर आपल्याला खऱ्या ज्ञानाची निर्मिती करायची असेल तर नम्रता या गुणांचा आपण सर्वांनी
निर्मिती करायची, खऱ्या ज्ञानाची निर्मिती करायची असेल तर नम्रता या गुणाचा आपण सर्वांनी अंगीकार केला पाहिजे. असेल तर नम्रता या गुणाचा आपण सर्वांनी अंगीकार केला पाहिजे. सर्वांनी या नम्रता आपण सगळ्यांनी या नम्रता गुणांचा अंगीकार केला पाहिजे. आपण सगळ्यांनी नम्रता या गुणांचा अंगीकार केला पाहिजे आणि जीवनाचा खरा आनंद घेतला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. संपलेला आहे तर आणि जीवनाचा खरा आनंद घेतला पाहिजे. ठीक आहे, झालं.